चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे. आपण इतिहासाचे पीवायक्यूची सिरीज बघतोय. यामध्ये आपण लास्ट पीवायक्यू मध्ये महत्त्वाचा गेटक 2025 चा पेपर बघितला होता आणि 25 चा पेपर बघितल्यानंतर आपल्याला काही गोष्टी समजल्या होत्या की 25 मध्ये जे टॉपिक आपण हायलाइट केले होते त्या टॉपिकच्या अराउंड प्रश्न हे आले होते. त्याच पद्धतीने 2026 साठी सुद्धा आपण काही टॉपिक सांगितले होते की एकतर म्हणजे काँग्रेसचे अधिवेशन चांगले करून जायचे, अध्यक्ष असतील, त्यांचे प्रस्ताव असतील, कुठे कुठे झाल्या, किती वेळ झाल्या हे बघून जायचंय, महत्वाचं आहे. यानंतर दुसरा प्रश्न महत्वाचा म्हणजे 1857चा उठाव हा महाराष्ट्राशी संबंधित काय काय आहे त्या सगळ्या गोष्टी बघायच्या. आणि 57च्या उठावाशी संबंधित पुस्तकं असतील त्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच पद्धतीमध्ये अजून म्हणजे एक महत्वाचा घटक होता तो म्हणजे जमीन महसूल पद्धती, कायमधारा, रयतवारी आणि महालवारी पद्धती ही थोडी बघून जायची आहे. आणि सामाजिक चळवळी ज्या आहेत त्या एक बघून जायच्या आहेत, जेणेकरून आपल्या ह्यातलं काही प्रश्न आलेत तर तो आपले 100% आपले सॉल्व्ह होतील. 26 साठी म्हणलो होतो, पण 25चा आपण पेपर बघितला. 25 नंतर आपण 2024च्या पेपरमध्ये आपण इथं जाणार आहोत. 2024चा पेपर जो आहे, या 2024च्या पेपरमध्ये एक मिनिट. येस, 2024चा पेपर आहे. या 2024च्या पेपरला आपण सुरुवात करतोय. पण 2024चा पेपर एक्झॅक्ट काय आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. 24च्या पेपरमध्ये काय काय गोष्टी घडल्या होत्या. ओके. यामध्ये पहिला प्रश्न, खालीलपैकी योग्य विधानांच्या पर्यायाची निवड करा. काय, भारतात पहिली सूतगिरणी, सुती कापडाची गिरणी मुंबईमध्ये ही स्टॅब्लिश झाली होती. 1854 मध्ये बॉम्बे वेनिंग अँड स्पिनिंग कंपनी म्हणून तिला स्टॅब्लिश ही केली गेली होती. त्यानंतर भारतात पहिली तागाची गिरणी रिशा बंगालमध्ये बंगालमध्ये स्थापित झाली होती. भारताची पहिली सुती कापड गिरणी काऊसजी नानाभाई यांनी सुरू केली. तिन्ही स्टेटमेंट हे बरोबर एमपीएससी म्हणले आणि हे बरोबर सुद्धा आहेत. महत्वाचं आहे, ह्याला लक्ष ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर बघा, यामध्ये कोल्हापूर येथील 27व्या पलटण येथील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वात खाली 31 जुलै 1857 चे बंड हे केले होते. कोणाच्या नेतृत्वात केलं होतं? रामजी सिरसाट जे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आहे. हा प्रश्न तुम्हाला 25 मध्ये सुद्धा दिसेल. म्हणजे तुम्ही थोडंसं मागचे पेपर बघितलं, तुम्हाला 100% एक दोन प्रश्न हे तुम्हाला त्या टॉपिक मधनं आल्याचे दिसून येतील. तसं हा आहे. नानासाहेब पेशवे हे रामजी सिरसाट कडून होते. सावंतवाडी सावंतवाडीमधून त्यांचा समावेश होता. नानासाहेब पेशवे कानपूरमधनं, बापूजी रंगोजी सातारामधनं आणि भीमा नाईक हे नंदुरबार नंदुरबार अंबापानीचं युद्ध जे आहे, या अंबापानीच्या युद्धामध्ये भीमा नाईक आणि काजी सिंग या दोघांनी भिल्लांच्या बाजूने युद्धात सहभाग हा घेतला होता आणि त्यामध्ये पराभव झाला असला तरी ही एक महत्वाची भूमिका होती. यामध्ये उत्तर काय आहे? रामजी सिरसाट, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, सती प्रथेबद्दल शास्त्रांच्या सहमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले? शास्त्राच्या सहमतीने केलेला खून असं कोण म्हणणार आहे? यामध्ये पहिला जो इनिशिएटिव्ह होता तो म्हणजे राजाराम मोहन रॉय यांचा हा संबंध होता. राजाराम मोहन रॉय यांनी या संदर्भात पहिल्यांदा आवाज उठवला होता आणि 1828 मध्ये, सॉरी 1829 मध्ये काय केलं होतं? सतीबंदी कायदा कायदा बनण्यास महत्वाची भूमिका निभावली होती. विल्यम बेंटिंग गव्हर्नर जनरल तत्कालीन, त्यांनी हा कायदा पारित केला होता. महत्वाचा इनिशिएटिव्ह होता तो आपल्या लक्षात ठेवायचा. विश्वचंद्र विद्यासागर यांचा संबंध 1856 आहे. विधवा पुनर्विवाह कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा जो पारित झाला, यामध्ये यांची भूमिका महत्वाची होती ईश्वरचंद्र विद्यासागरची. महात्मा फुलेंनी सुद्धा यामध्ये महत्वपूर्ण महिलांच्या उद्धारासाठी महत्वाची भूमिका पार पडली. 1849 महिलांसाठी मुलींसाठी पहिली शाळा आणली. त्यानंतर बाल प्रतिबंधक गृहची स्थापना केली. महिलांसाठी असंख्य असे कामं केले. शेतकऱ्यांसाठी कामं केले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील गोरगरिबांना चं जीवनमान उंचावलं जावं ह्यासाठी प्रयत्न केले. हे सगळे प्रयत्न महात्मा फुले यांच्या कालखंडामध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं. उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. यानंतर बघा,
जोड्या लावा आहे. जोड्या लावा एका साईडला पूर्ण संघटना दिलेल्या सामाजिक संघटना, एका साईडने त्यांचं वर्ष आहे. हे लक्षात ठेवा. पहिलं प्रार्थना समाज जे आहे त्याची स्थापना 1867 मध्ये झाली होती. ब्राह्मो समाजाच्या धर्तीवरती. ब्राह्मो समाज जो होता याच्या धर्तीवरती याची स्थापना झाली होती. आणि ब्राह्मो समाजाचं नेतृत्व कोणाकडे त्यावेळेस केसी सेन. केसी सेन जे होते त्यांच्याकडे नेतृत्व होतं. आणि हे काय होतं, आधुनिक विचारांचे केसी सेन होते. त्यामुळे त्यांच्याकडे विशेषतः कल लोकांचा मोठ्या प्रमाणात होता. आणि त्यांनी संपूर्ण भारतामध्ये ब्राह्मो समाजाचे विचार हा प्रसारित व्हावा यासाठी प्रयत्न केले. आणि त्यासाठी त्यांनी ऑल इंडिया ब्राह्मो समाज जी होती, ब्राह्मो समाजाची विभागणी झाली होती. ऑल इंडिया ब्राह्मो समाज आणि पारंपरिक ब्राह्मो समाज जी होती ती झाली होती. आणि यामध्ये जी पारंपरिक होती ती देवेंद्रनाथ टागोरांकडे ती ब्राह्मो समाज राहिली, जी बंगालपुरती मर्यादित होती. आणि ऑल इंडिया ब्राह्मो समाज जी होती संपूर्ण भारतामध्ये ब्राह्मो समाजाचे विचार पसरवण्याचं काम हे केलं होतं. त्यात मुंबई, पुणे असतील, मद्रास असतील या ठिकाणी ब्राह्मो समाजाचा प्रभाव पडला होता, विशेषतः केसी सेन यांचा. यातूनच मग रानडे असेल, तर्खडकर बंधू असतील, भंडारकर असेल या लोकांनी पुण्यामध्ये काय केलं, प्रार्थना समाजाची स्थापना केली. आणि ह्या समाजाच्या माध्यमातून समाजातील जी कुप्रथा आहे त्याच्या विरोधात विरोध करायला सुरुवात केली. याच्या अगोदर प्रार्थना समाजाच्या अगोदर 1849 मध्ये परमहंस मंडळी होती. परमहंस मंडळी ही कार्यरत होती. या परमहंस मंडळी सुद्धा जाती व्यवस्थेच्या विरोधात काम करत होते. मात्र इथं काय होतं, गुप्ततेमध्ये काम करणं या ठिकाणी मान्य होतं. त्यामुळे थोडंसं मागं राहिली ही संघटना. पण नंतरच्या टप्प्यामध्ये 1852-53 मध्ये नाव सगळ्यांचे बाहेर यायला लागले, त्यामुळे हे संघटन बंद झालं. पण महत्त्वपूर्ण काम केलं होतं या संघटनाने. त्यानंतर सत्यशोधक समाज 1873 मध्ये, सार्वजनिक सभा, पुणे सार्वजनिक सभा 1870 मध्ये, आणि आर्य समाज मुंबईमध्ये स्थापना 1875 मध्ये. वेदाकडे परत चला, शुद्धी मुवमेंट जी होती ती यांनी चालली होती. आणि या माध्यमातून हिंदू धर्मातून इतर धर्मामध्ये जे काय धर्मांतरित झाले त्यांना पुन्हा एकदा म्हणजे हिंदू धर्मात आणण्यासाठी हा पूर्ण खटाटोप हा केला गेला. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके. त्यानंतर 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण व कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले? कोणती व्यक्ती होती त्यांनी ह्या सगळे कामं केल्याचं आपल्याला दिसून येतं? अ, ब आणि ड. कोण? भिवाजी नरे, सीताराम बोले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर यांचा समावेश यामध्ये होता. याची स्थापना कुठे झाली होती? मुंबईमध्ये. आणि यांनी अजून एक हे आणलं होतं, कामगार समाचार. कामगार समाचार नावाचं त्यांचं साप्ताहिक सुद्धा या ठिकाणी कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. एक महत्वाचं इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेतला गेला होता. ओके. त्यानंतर बघा, होम रूल म्हणजे काय? होम रूल म्हणजे काय? आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे हे होते. आणि स्वशासनात प्रतिकार करणे हा नव्हता. जे अ, ब, क हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि होम रूल चळवळ भारतामध्ये ॲनी बेझंट यांनी आणली होती. शैक्षणिक दृष्टिकोनातून भारत जो मागासलेला होता, त्यामध्ये भारतीय शिक्षण व्यवस्था ही कमकुवत आहे असं त्यांचं म्हणणं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं शैक्षणिक व्यवस्था चांगली आहे, मातृभाषेतून शिक्षण दिलं तर अजून चांगली व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे काय हवंय की प्राथमिक किंवा भारतातील शिक्षण पद्धती जी आहे प्राथमिक स्तरावरती ही कमीत कमी भारतीयांकडे असावी, जेणे त्यांची संस्कृती ही अबाधित राहू शकेल. आणि यासाठी त्यांनी काय केलं, होम रूल चळवळ ही सुरू केली होती. आता होम रूल चळवळचं इन्स्पिरेशन आयर्लंडकडनं घेतलं होतं. आयर्लंडमध्ये होम रूल चळवळ झाली होती आणि त्यानुसार ब्रिटिशांनी आयरिश लोकांना काय केलं होतं, सेल्फ गव्हर्नमेंट चालवण्याची परवानगी दिली होती. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला कोण असणार होतं? ब्रिटिशर्स. पण स्टेट लेवलला किंवा लोकल लेवलला बॉडी कोण असणार होतं? स्थानिक लोकांच्या माध्यमातून शासन चालवलं जाणार होतं. ही व्यवस्था भारतात सुद्धा असावी अशी मागणी होती. आणि या संदर्भामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा इनिशिएटिव्ह हा घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यात होम रूल चळवळीच्या संदर्भात अजून एक महत्त्वाचं की होम रूल चळवळ मागत असताना ॲनी बेझंट यांचं म्हणणं काय होतं, पहिल्या महायुद्धात आपण त्यांना मदत करतोय ब्रिटिशांना, कोणताही परतावा भेटण्याच्या अपेक्षेविना आपण सहमती दिली. पण ब्रिटिशांनी सुद्धा काय
फुकट भेटतं म्हणून घ्यावं का नाही, त्यांनी सुद्धा काहीतरी परतावा हा दिला पाहिजे. परतावा काय द्यावा, होम रूल दिलं जावं अशी मागणी केली होती आणि त्यानुसार होम रूलची मागणी लावून धरली. त्यामध्ये लोकमान्य टिळक हे ॲनी बेझंट सोबत जॉईन झाले होते. लोकमान्य टिळकांनी ॲनी बेझंटच्या पूर्वी 1 एप्रिल 1916 मध्ये काय होम रूल चळवळीला सुरुवात केली होती. मुंबई मुंबई सोडून महाराष्ट्र, कर्नाटका, मध्य प्रांत, बेरार या भागामध्ये त्यांनी होम रूल चळवळीला सुरुवात केली होती आणि त्याच्यात 2 महिन्यानंतर 3-4 महिन्यानंतर ॲनी बेझंटनी 1 सप्टेंबर 1916 मध्ये ऑल इंडिया होम रूल लीग ही सुरू केली होती. या भाग सोडून टिळकांचा भाग सोडून आणि या पद्धतीने त्यांनी आपलं एक्सपान्शन करायला सुरुवात केलं होतं. ओके, हे महत्वाचं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? कोण होते? आनंद मोहन बोस. त्यांच्यासोबत आनंद मोहन बोस गेले होते. शिशिर कुमार घोष इंडिया लीग स्टॅब्लिश केलं होतं. काय केलं होतं? इंडिया लीगची स्थापना केली होती शिशिर कुमार घोष आणि त्यांच्यासोबत पहिले हे दोघं गेले आणि 76 मध्ये समजलं नाही आहे हे थोडंसं आक्रमकता असावी, मग ह्यासाठी त्यांनी काय केलं, मग आता इंडिया लीग त्याग केला आणि इंडियन असोसिएशनची स्थापना केली. आनंद मोहन बोस इथलचे सचिव म्हणून काम केलं आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी इथलचे काय प्रमुख व्यक्ती होते, त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यामध्ये मग तुम्हाला दिसून येतं इंडियन असोसिएशनच्या नेतृत्वामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी काय राणीचा दरबार जो भरला त्याचा विरोध केला, जो काय खर्च झाला त्याचा विरोध केला गेला. त्यानंतर ICS परीक्षेचं वय मर्यादा घटवली गेली 21-19 त्याचा विरोध केला गेला. त्यानंतर 1878 मध्ये व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट झाला होता, त्याचा विरोध केला. शस्त्रबंदी कायदा झाला त्यानंतर त्याचा विरोध झाला. त्यानंतर 1888 1882 मध्ये इल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी झाली, त्याचा विरोध केला होता. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाची भूमिका इंडियन असोसिएशनने पार पाडली. परिणामस्वरूप 1883 मध्ये इंडियन असोसिएशन जी होती, या इंडियन असोसिएशनने काय केलं, आपलं एक संघटन इस्टॅब्लिश केलं ऑल इंडिया लेवलचं आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून आपलं कामकाज करायला सुरुवात केलं होतं. हे कामकाज काय होतं, कलकत्ता म्हणजे पहिली बैठक 83 मध्ये भरली ऑल इंडिया लेवलवरची. पहिलं संघटन होतं इंडियन असोसिएशन, त्यांनी नॅशनल लेवलचं एक ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला आणि तीच बैठक नंतर 85 मध्ये सुद्धा पार पडली आणि 85 मध्ये सुद्धा कलकत्त्यामध्ये हे अधिवेशन झालं. त्यामुळे झालं काय की बंगालमधले बरेचसे नेते मंडळी काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहू शकली नाही आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुद्धा उपस्थित नव्हते, कारण इंडियन असोसिएशनची बैठक कुठे होती, कलकत्त्यामध्ये होती. त्यामुळे बॅनर्जींना काय 10 वर्षापर्यंत काँग्रेसमध्ये कोणतंही पद मिळालं नाही. 1895 मध्ये पुण्याचं अध्यक्षपद काँग्रेसच्या अधिवेशनाचं कोणाला भेटलं, सुरेंद्रनाथ बॅनर्जी भेटलं. हे महत्वाची बाब आहे, लक्षात ठेवा तुम्ही, तुम्हाला परीक्षेला नक्कीच कामं येईल. ओके, त्यानंतर झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती. या विधान खालीलपैकी कोणी केले? कोणी केले? ह्युरोज यांनी हे विधान केल्याचं आपल्याला दिसून येतं. महत्वाचं आहे, बरेचसे प्रश्न आलेले या संदर्भामध्ये. ओके, यामध्ये बघा नेक्स्ट 27 जुलै 1889 साली रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? ब्रिटिश इंडिया कमिटीमध्ये ब्रिटिश इंडिया कमिटी 1889 मध्ये बनवली गेली होती. यामध्ये सर ॲलन ह्यूम होते, डिग्बी अध्यक्ष होते, दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी सदस्य होते, वेडंबर्ग सदस्य होते, WS केन सदस्य होते, फिलिप स्प्रॅट अँड ब्रँडले यांचा समावेश नव्हता. म्हणजे पर्याय क्रमांक काय 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. इंडिया कमिटी जी होतं याचा मेन उद्देश काय होता, लंडनमध्ये सुद्धा काय करायचं होतं, लंडनमध्ये सुद्धा काँग्रेसचं अधिवेशन भरवायचं होतं आणि यासाठी जे वातावरण निर्मिती करायची होती ते महत्वाचं काम इथे दिलं गेलं होतं. आणि यांच्याच कालखंडामध्ये या ब्रिटिश इंडिया कमिटी जी होती त्यांनी दादाभाई नौरोजी जे होते त्यांना ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पोहोचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका या कमिटीने पार पाडली होती. त्यामुळे याचं एक महत्त्वपूर्ण योगदान होतं. जवळपास 1891-92चं अधिवेशन हे लंडनमध्ये घेण्याचं नियोजन काँग्रेस पक्ष करत होता, पण ते काय सक्सेसफुल झालं नाही. त्याला बराचसा विरोध सुद्धा
हा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके. मग अशा पद्धतीने आपल्याला 24 जे आहे, 24 मधला पेपर जो आहे तो आपला कव्हर होतो. 24 मध्ये काही अडचण असेल, कोणत्याही स्वरूपातली काही शंका, कुशंका असेल